नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. बकरी ईद आधी अमरावती पोलिसांच्या ऑल आउट तलवारबाजी, जुगार आणि गांजा सेवन करणाऱ्यांवर मध्यरात्री धाड. बकरीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलिसांनी गुन्हेगाराविरोधात मध्यरात्री ऑल आउट मोहीम उघडत शहरभर धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबवली. अवैध तलवार घेऊन दहशत माजवणारे, जुगार अड्डे चालवणारे, खुलेआम दारू पाजणारे आणि गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांच्या एकाच रात्री कारवाईचा सपाटा लावला. रात्री 10 ते पहाटे 2 वाजेपर्यंत शहरातील 8 पोलिसांच्या ठाण्यातील हद्दीत 9 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त रस्त्यावर उतरवला होता. त्या परिसरात रोहन बाळू डोळे हा युवक हातात लोखंडी तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याविरोधात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फेजरपुरा परिसरातील पोलिसांनी छापा टाकत तब्बल 43,000 रुपयांचा देशी दारू जप्त केला. तर गाडगेनगर मधील एका बियर शॉप येथे ग्राहकांना बसू मद्यपानासाठी जागा आणि साहित्य पुरवले जात असल्याची उघड झाल्यानंतर दुकान चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. राजापेठ परिसरात ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या फन टार्गेट नावाचे वैध चक्री जुगार पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आला. नागपूर गेट परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर सार्वजनिक ठिकाणी खुलेआम मद्यपान करणाऱ्या 20 जणांवर पोलिसांनी दणका दिला. एका रात्रीत पोलिसांनी फरार आणि पाहिजे असलेल्या 15 आरोपींची तपासणी करत गुन्हेगारांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अमरावती शहर पोलिसांनी दिला आहे. अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.